आता पाहूयात एक यशोगाथा। सगळी अंडी एकाच बास्केटमध्ये ठेवू नका अशा अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे। एका ठिकाणाहून नुकसान झालंच तर दुसरीकडनं भरून निघावं हा या म्हणीमागचा उद्देश। ही बाब लक्षात ठेवली प्रशांत मेश्राम या चंद्रपूरच्या युवा शेतकऱ्यानं। त्यांनी एकच एक धान किंवा सोयाबीन पीक घेण्याऐवजी वेगवेगळी पिकं घेतली। त्याला कुक्कुटपालन, शेळीपालन आणि मत्स्यपालनाची जोडही दिली। या मिश्र शेतीचा त्यांना कसा फायदा झाला ते पाहूयात। प्रशांत मेश्राम, शिक्षण MA पॉलिटिकल सायन्स। शिक्षण झाल्यावर सरकारी नोकरीचे वेध लागणं साहजिकच होतं। 3 वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारीही केली। कॉम्पिटिटिव्ह साठी मी पुण्याला क्लासेस केले जवळपास 1 ते 1.5 वर्ष। त्याच्यानंतर नागपुरामध्ये आलो, तिथे 1 ते 1.5 वर्ष तयारी केली। मग मला जरा ऑनलाईन बघितलं, शेतीविषयी ऑनलाईन बघावं म्हटलं, तर बऱ्याच लोकांच्या यशोगाथा वाचल्या। त्याच्यानंतर माझा इंटरेस्ट वाढला शेतीमध्ये यायसाठी। मग मी शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला। तर आज माझी म्हणजे अशी परिस्थिती आहे का आज मला वाटतं की शेती खरंच फायद्याची आहे। घरी गावाकडे 8 एकर शेती होती, मात्र या शेतीत सोयाबीन सारखं पारंपरिक पीक घेतलं जायचं। सोयाबीनच्या भावात चढ उतार ठरलेला, त्यामुळे एकरी 30,000पेक्षा जास्त उत्पादन त्यांना मिळत नव्हतं। नोकरीचा नाद सोडून दिला आणि त्यांनी गाव जवळ केलं। शेतीत काही ना काही नवीन प्रयोग करण्याचा निश्चय केला। प्रशांत मेश्राम यांनी एकाच पिकावर अवलंबून राहण्याची किंमत मोजली होती, त्यामुळे त्यांनी मिश्र शेतीचा मार्ग पत्करला। आधी 8 एकरावरती मी संपूर्ण सोयाबीन लावायचो। सोयाबीन मध्ये साधारणतः वर्षाकाठी आपल्याला 30-35 हजार रुपयाचं प्रॉफिट मिळायचं। पण गेले 2-3 वर्ष सोयाबीननी रडवणं सोडलं होतं। मग त्याच्यानंतर आम्ही जरा विचार केला का या 8 एकराचं व्यवस्थित नियोजन करायचं। आज आपण 8 एकराचं नियोजन असं केलं की 8 एकरामध्ये आपल्याला जवळपास आज 7 ते 8 लाख रुपयाचं वर्षाला प्रॉफिट होतो, कारण आपण मिश्र शेती पद्धतीचं व्यवस्थापन इथं केलेलं आहे। या मिश्र शेतीमध्ये 4 एकरात तूर आणि 1 एकरात धान, चणा, ज्वारी पिकासारखी पारंपरिक पिकं आहेतच, सोबत भाजीपाला पिकंही घेतली जातात। पण या सगळ्याला कुक्कुटपालन, शेळीपालन आणि मत्स्यपालन यांचीही जोड दिली आहे। कुक्कुटपालनासाठी प्रशांत यांनी गिरिराज आणि RIR या जातीच्या 500 कोंबड्यांची बॅच घेतली आहे। तर मत्स्यपालनासाठी प्रशांत यांनी शेतात 2 शेततळी तयार केली। 10 गुंठे क्षेत्रात असलेल्या एका शेततळ्यात त्यांनी 2000चं मत्स्यबीज टाकलंय। भाजीपाल्यामध्ये साधारणतः 20 ते 25 हजार रुपयाचा आपल्याला जवळपास 4 ते 6 महिन्याला आपल्याला प्रॉफिट मिळतो। आणि 3 महिन्यामध्ये कुक्कुटपालनाचा साधारणतः आपल्याला 1 ते 1.25 लाख रुपयाचा प्रॉफिट मिळतो खर्च वगळता। साधारणतः कुक्कुटपालनाला आपल्याला 40 ते 42 हजार रुपयाचा खर्च येतो आणि आपल्याला तिथे 1.5 लाख रुपये साधारणतः प्रॉफिट आहे। त्याच्यानंतर मत्स्य शेतीकडे वळलो आपण। मत्स्य शेतीमध्ये साधारणतः दोन्ही तलावाचं सरासरी ॲव्हरेज जर काढला आपण तर 3 ते 3.25 लाखापर्यंत आपल्याला त्या मत्स्य व्यवसायामध्ये प्रॉफिट आहे। त्याच्यानंतर बकरी पालन आपण मागल्या वर्षापासून करतोय। याच्यामध्ये साधारणतः आपल्या 60-60 हजाराच्या 2 बॅचेस निघाल्या। जवळपास म्हणजे 1.5 वर्षामध्ये आपल्याला ते 1.25 लाख रुपयापर्यंत ते प्रॉफिट झालं। म्हणजे असं साधारणतः आपण 7 ते 8 लाखापर्यंत वर्षाचं प्रॉफिटमध्ये आहोत। या शेतीत रासायनिक खतं, औषधांचा वापर करत नाहीत, त्यामुळे खर्चात बचत होते आणि विषमुक्त अन्न मिळतं, असं प्रशांत मेश्राम सांगतात। चंद्रपूर जिल्ह्यात धान पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, मात्र या पिकातून एकरी 15 ते 16 हजारांचं अत्यंत अल्प उत्पन्न हाती पडतं। त्यामुळे प्रशांत मेश्राम यांचा मिश्र शेतीचा हा प्रयोग पाहायला परिसरातले इतर धान उत्पादक शेतकरी सुद्धा येतात। माझ्याकडे पूर्ण ऑलरेडी धानाची शेती आहे आणि हिवाळी भाजीपाला 1/2 एकरला आम्ही घेतो। पण या प्रशांत मेश्राम मारोडे जे आहेत यांच्या शेतीला मी पाहणी केली। हे मिश्र पीक असल्यामुळे यांना खूप फायदेशीर जाते।
कारण आमचं जर समजा एकदा धान निसर्गानं साथ नाही दिली तर धानाचं पूर्ण पीक नाहीसा होते. परंतु या मिश्र पिकामध्ये समजा एक निसर्गाने जरी साथ नाही दिली पण कोंबडी, बकरी, मच्छी याच्यामध्ये आपल्याला भरपूर फायदा भेटतो. त्यामुळं शेतकरी हा लॉसमध्ये कधीही राहू शकत नाही. मिश्र शेतीच्या या प्रयोगात त्यांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी काटेकोर नियोजन केले. तूर पिकातून मिळणारा कुटार त्यांच्या शेळी पालनासाठी कामी येतो, तर कुक्कुटपालन आणि शेळी पालनाच्या शेडमध्ये खाली पडलेलं खाद्य ते मत्स्यपालनासाठी वापरतात. असे प्रयोग फक्त तरुणांचाच नाही तर कृषी विभागाचाही उत्साह वाढवतात. यांनी जे मिश्र शेतीचा जो आदर्श ठेवलेला आहे इथं आज, तर हे आज पाहण्याजोगा आहे. कारण की आज शेती म्हणजे ही नैसर्गावर आधारित आहे आणि आमच्या भागामध्ये धान हे प्रमुख पीक आहे. कधी पाऊस पडतो, कधी नाही पडत. त्याच्यामुळं शेती हा शेतकऱ्याला न पुरण्यासारखा भाग आहे. तर आज प्रशांत मेश्रामजीनं जे मिश्र शेतीचा जे आदर्श ठेवलेला आहे तो आज पाहण्याजोगा आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी तो आदर्श घ्यायला पाहिजे. प्रयोगशीलता म्हणजे नक्की काय हे प्रशांत मेश्राम यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले. त्यामुळेच नोकरीपेक्षा शेतीमधून शाश्वत प्रगती साधता येऊ शकते असं प्रशांत आत्मविश्वासानं सांगतात. चंद्रपूरहून सारंग पांडेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.